फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, डेटा स्ट्रक्चर युझिंग सी हा आपण थर्ड सेमिस्टरचा जो सब्जेक्ट घेत आहोत या आपल्या प्लेलिस्ट वरती युट्यूबच्या, त्याचा सब्जेक्ट कोड पहा, हा 313301 आहे. तर मित्रांनो, हे कम्प्युटर आय टी साठी हा सब्जेक्ट आहे थर्ड सेमिस्टरचा. याच्यामध्ये आतापर्यंत आपले ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती की 70 मार्क्सचा तुमचा फायनलचा पेपर असणार आहे. त्याच्यानुसार आपण तयारी करणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आतापर्यंत आपले युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 टोटली 3 युनिट्स आपले झालेले आहेत. तिन्ही युनिटचा एकही पॉइंट आपल्याला शिल्लक राहिलेला नाही. सर्व पॉइंट्स आपण घेतलेले आहेत, सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत आणि तिन्ही युनिटच्या नोट्स आपल्या पीजी डिप्लोमा अकॅडमी वरती अवेलेबल आहेत. नोट्स जर तुम्हाला परचेस करायच्या असतील तर 29 रुपीज पर युनिट तुम्हाला ते पे करावे लागतील. मग जर तुम्हाला युनिट 1 घ्यायचं आहे, युनिट 2 घ्यायचं आहे आणि युनिट 3 तिन्ही युनिट घ्यायचं आहे तर 87 रुपीज टोटल पे करावे लागतील तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला ते पे करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलची लिंक देतो मी, व्हॉट्सअप चॅनलची. त्याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत राहील. ते कशी बाय करायची वगैरे ते सर्व गोष्टी त्याच्यावरती माहिती तुम्हाला दिली जाईल त्याच्यावरती. तर त्या चॅनलला जॉईन करा, तिथंच तुम्हाला मी आपले प्रॅक्टिस पेपर्स जे काय असतील ते टाकत राहतो. चला तर मित्रांनो, आता काय करूया आपण नेक्स्ट. सो फ्रेंड्स, आपला नेक्स्ट युनिट आहे स्टॅक्स. स्टॅक्स काय राहतात ते आपण बघणार आहोत. याच्यानंतरचा युनिट क्यू आहे, क्यू. आणि त्याच्यानंतरचा युनिट ट्री आहे, ट्री. हे सगळे डेटा स्ट्रक्चरचे एक प्रकार आहेत मित्रांनो. डेटा स्ट्रक्चर, डेटाला आपण कुण्या वेने अरेंज करू शकतो, हे सगळे त्याचे टाइप्स आहेत मित्रांनो, डेटाला अरेंज करायचे. मग मित्रांनो, यामध्ये आपल्याला आता तुमचे 3 युनिट आपले झालेले आहेत, वरचे 3, हे तिन्ही पण आपले कंप्लीट झालेले आहेत. आता इथून पुढे आपण स्टॅकला सुरुवात करणार आहोत. स्टॅकचे लेक्चर 1, लेक्चर 2, L1, L2 असे लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 असे लेक्चर्स आता तुम्हाला येत राहतील. आजचं हे लेक्चर 1 असणार आहे या युनिटचं, स्टॅकचं. त्याच्यानंतर L2, L3 असे लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 तुम्हाला येत राहतील, बघायला भेटतील. तर तुम्ही सिरियल वाईजनी बघत चला. आता मित्रांनो, जरी तुम्ही वरचे 3 युनिट आपले बघितले नसतील तर आपल्या प्लेलिस्ट वरती सगळे सिरियल वाईज अरेंज केलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टला व्हिजिट करा, तिथं जाऊन बघा. तुम्हाला कसं प्लेलिस्टला व्हिजिट करायचं ते पण सांगतो. जेव्हा आपण पीडीएफ ला जातो तेव्हा सांगतो, थोड्या वेळाने सांगतो. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला हे सिलेबस बघायचा आहे. काय काय बघायचं आहे? इंट्रोडक्शन टू स्टॅक बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन, पुश पॉप ऑपरेशन बघायचे आपल्याला स्टॅक वरती. स्टॅक ओव्हरफ्लो, स्टॅक अंडरफ्लो काय राहतं ते बघायचंय. स्टॅक एम्प्टी, स्टॅक फुल, स्टॅकला एम्प्टी कधी म्हणायचं, स्टॅकला फुल कधी म्हणायचं, हे असं सगळं एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्हाला. हे सर्व ऑपरेशन सांगणार आहे. त्याच्यानंतर मी स्टॅकचं इम्प्लिमेंटेशन ऍरे सोबत कसं करायचं आणि लिंक लिस्ट सोबत कसं करायचं. लिंक लिस्ट सोबत आणि स्टॅक सोबत ऍरेचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला बघायचंय. त्यानंतर त्याचबरोबर आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ स्टॅक बघायचं आहे. रिव्हर्सिंग कसं केलं जातं लिस्टला, एखाद्या लिस्टला तुम्ही रिव्हर्स कसं करू शकता. त्यानंतर पॉलिश नोटेशन्स आपल्याला बघायचे आहेत. हे सर्व इनफिक्स, पोस्ट फिक्स असले एक्सप्रेशन, कन्व्हर्जन बघायचे आपल्याला इनफिक्स, पोस्ट फिक्सचं. मित्रांनो, हे थोडे कॅल्क्युलेशन वरती बेस क्वेश्चन आहेत आणि कॅल्क्युलेशन बेस क्वेश्चन जास्ती तुम्हाला लवकर समजत नाही. पण मी याला एवढ्या इझी तरीक्याने तुम्हाला सांगणार आहे, एवढ्या इझी वेने तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला हे सर्व गोष्टी एक्सप्लेन होऊन जातील. मित्रांनो, सोप्या भाषेत एकदम तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला याचे क्वेश्चन सुद्धा घेणार आहे, सॉल्व्ह करून स्वतः मी एक्सप्लेन करून सांगणार आहे, एक ना एक क्वेश्चन. त्यामुळे कोणत्याच प्रकारचा डाऊट तुम्हाला असा राहणार नाही, जेणेकरून तुम्हाला आता जर तुम्हाला डाऊट नसतील तर मग तुमची एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही हे पेपर लिहायला जाता, जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता क्वेश्चन्स एक्झाम मध्ये, तेव्हा तुम्हाला ते खूप सोपे जातील मित्रांनो. आता पहा मित्रांनो, नेक्स्ट काय आपलं ऍप्लिकेशन्स अँड डेफिनेशन कुणाची बघायची आपल्याला? रिकर्शनची. रिकर्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय राहतं, फंक्शन कॉल इट सेल्फ इज नोन एज रिकर्शन. मग तेच बघायचंय मित्रांनो आपल्याला, रिकर्शनची डेफिनेशन आणि त्याचे ऍप्लिकेशन स्टॅक मध्ये. समजत आहे का? चला तर आता आपण काय करूया, याचं वेटेज किती ते बघूया. तर तुम्ही या पीडीएफ मध्ये चेक केलं तुम्ही याचं वेटेज, हे पहा स्टॅकचं वेटेज किती आहे बघा. 12 मार्क्स त्याला वेटेज दिलेला आहे. स्टॅकला 12 मार्क्सचं वेटेज आहे. MSBT डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इतर ब्रँचेस साठी हा जर सब्जेक्ट असेल, स्टॅक हा जर युनिट असेल तर ते तुम्हाला 12 मार्क्स साठी दिलेला आहे मित्रांनो. 70 मार्क्सच्या एक्झाम मध्ये 12 मार्क्सचं वेटेज आहे त्याला, म्हणजे 12 मार्क्स पर्यंत क्वेश्चन त्याच्यावरती येऊ शकतात. असं
असं एक वेटेज काढलं जातं एमएसबीटी कडून. प्रत्येक युनिट वरती एवढं एवढं वेटेज दिलेलं असतं मित्रांनो. सो फ्रेंड्स, आता आपण स्टॅकच्या आपल्या पीडीएफ वरती आलो आहोत. याच्यामध्ये पहा मित्रांनो, तुम्हाला या सब्जेक्टचं नाव आणि कोर्स कोड बी इथं दिसत असेल. तुम्ही कोर्स कोडला बघून तुमचा हा सब्जेक्ट आहे का नाही ते चेक करू शकता. त्याच्यानंतर हा तुमचा 4th युनिट आहे, युनिट नंबर 4th स्टॅक हा युनिट आहे. टोटल ह्याचं वेटेज इथं लिहिलेलं आहे. सिलेबस मी इथं कॉपी केलेला आहे तिथला त्या पीडीएफ वरचा, जेणेकरून आपल्याला सिलेबस नुसार सगळ्या गोष्टी घेण्यात येतील. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टॅकचं इंट्रोडक्शन बघायचं आहे, त्याच्या स्टॅकची डेफिनेशन काय आहे बघायची आहे, आणि त्याच्यानंतर ओव्हरव्ह्यू घेणार आहोत थोडक्यात आजच्या लेक्चरमध्ये एक स्टॅकचा. नेमकं स्टॅक असतंय काय, डेटा स्ट्रक्चर मध्ये स्टॅक असतंय काय एक नेमकं सांगून देणार आहे. थोडंफार पुश पॉप बद्दल बी सांगणार आहे, पण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पुश पॉप बद्दल. आणि या लेक्चरमध्ये एक ओव्हरव्ह्यू देणार आहे, पुश म्हणजे काय, पॉप म्हणजे काय असं. त्यानंतर तुम्हाला जर आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट करायचं असेल तर या लिंक वरती तुम्ही क्लिक करू शकता. ही जी लिंक दिसत आहे, क्लिक टू व्हिजिट डेटा स्ट्रक्चर फ्री प्लेलिस्ट आपली आहे युट्यूब चॅनल वरती आपल्या पीजी डिप्लोमा. तिथं तुम्ही व्हिजिट करू शकता या लिंक वरती क्लिक केल्यावर. तर टेन्शन घेऊ नका, हे नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे केव्हा, जेव्हा आपलं शिकवून झाल्यावर, सर्व गोष्टी शिकवून झाल्यावर तुम्हाला या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. टेन्शन घेऊ नका. सो आता फक्त लक्ष द्या, समजून घ्या काय राहतंय काय नाही ते. तर पहा, स्टॅकची डेफिनेशन, जर पहिली लाईन त्याची डेफिनेशन आहे. पहा स्टॅक काय आहे डेटा स्ट्रक्चर मध्ये ते बघा. स्टॅक इज ए लिनियर डेटा स्ट्रक्चर. हा काय आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर. स्टॅक एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे इन विच ऑपरेशन्स आर परफॉर्म्ड बेस्ड ऑन लिफो अँड फिफो प्रिन्सिपल. फिफो अँड लिफो हे दोन प्रिन्सिपल वरती स्टॅक काम करतो मित्रांनो आपला. ते दोन प्रिन्सिपल काय आहेत, त्यांचा फुल फॉर्म काय आहे, फिफो लिफो, ती बघूताच आधी समजून घ्या लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय. लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे मित्रांनो एका लाईन मध्ये एकानंतर एक, त्यांनाच आपण लिनियर डेटा स्ट्रक्चर असं म्हणतो मित्रांनो. लिनियर डेटा ऍरे काय आहे मित्रांनो, ऍरे माहिती तुम्हाला. ऍरे काय आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याच्यात एकानंतर एक एलिमेंट स्टोअर होत राहतो. तसंच स्टॅक पण एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. स्टॅकला आपण असं रिप्रेझेंट करतो एक बकेट सारखं, थोडक्यात एक बकेट सारखं. त्याच्यामध्ये इथे एक एलिमेंट असतो, इथे एक एलिमेंट असतो, इथे एक एलिमेंट असतो, इथे एक एलिमेंट असतो. मग ते एलिमेंट्स एकानंतर एक स्टोअर होतात. आधी हे एलिमेंट, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे. मग ह्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, लिनियर डेटा स्ट्रक्चर. ज्या ठिकाणी एकानंतर एक अशा गोष्टी असतात त्याला लिनियर डेटा स्ट्रक्चर असं म्हटलं जातं मित्रांनो. एका लाईन मध्ये, लिनियर म्हणजे एका लाईन मध्ये सर्व डेटा स्टोअर केलेला राहतो तुमचा एका लाईन मध्ये. समजत आहे का. आणि त्याच्यानंतर त्या डेटा स्ट्रक्चर वरती ऑपरेशन्स परफॉर्म होतात बेस्ड ऑन तुमचे लिफो आणि फिफो. लिफोचा फुल फॉर्म काय आहे, लास्ट इन फर्स्ट आउट. लिफोचा फुल फॉर्म लास्ट इन फर्स्ट आउट आणि फिफोचा फुल फॉर्म फर्स्ट इन लास्ट आउट. आता ह्या दोन्हीचं मिनिंग तुम्हाला सांगतो मी. लास्ट इन फर्स्ट आउट. मित्रांनो लास्ट इन म्हणजे जो शेवटी आला, जो व्यक्ती शेवटी आला त्यालाच पहिल्यांदा प्राधान्य देणार, म्हणजे त्यालाच पहिल्यांदा बाहेर काढणार रूमच्या. एक रूम आहे, जो व्यक्ती त्या रूम मध्ये सगळ्यात शेवटी आला त्याला रूमच्या बाहेर काढणार. लास्ट इन फर्स्ट आउट. आणि मित्रांनो फिफो बघा आता, फर्स्ट इन सॉरी फिलो आहे, फिफो नाही. लिफो झाला आता फिलो काय आहे, फर्स्ट इन लास्ट आउट. एफ चा अर्थ आहे फर्स्ट इन लास्ट आउट. समजत आहे का. मग याच्यामध्ये काय होणार, जो फर्स्ट इन होणार म्हणजे एखाद्या रूम मध्ये जो पहिल्यांदा येणार त्याला सगळ्यात शेवटी बाहेर काढलं जाणार, म्हणजे सगळ्यात लास्टला त्याला आउट केलं जाणार. आता मित्रांनो हे तुम्हाला इथं डिटेल मध्ये समजलं नाही मला माहिती. आपण काय करूया, आपल्या व्हाईट बोर्ड वरती जाऊन तुम्हाला समजून सांगतो मी. तर त्याआधी आपण सगळी थिअरी घेऊया. फिफो आणि लिफोला तुर्तास तरी एवढंच समजून घ्या की लिफो म्हणजेच लास्ट इन फर्स्ट आउट आणि फिलो म्हणजेच फर्स्ट इन लास्ट आउट मॅनर. आता मित्रांनो एवढंच समजून घ्या फक्त की जो पहिल्यांदा येतो, जो लास्टला येतो तो पहिल्यांदा बाहेर निघतो आणि जो पहिल्यांदा येतो तो लास्टला बाहेर निघतो. एवढंच लक्षात ठेवा. फिफो आणि लिफो प्रिन्सिपल. आता ते कोण लास्टला येतो, कोण पहिल्यांदा येतो, तर इथं एलिमेंट्स लास्टला किंवा पहिल्यांदा येतात मित्रांनो. जो एलिमेंट पहिल्यांदा आला तो एलिमेंट सगळ्यात लास्टला बाहेर काढला जातो स्टॅकच्या.
आणि जो एलिमेंट सगळ्यात शेवटी आलाय त्या एलिमेंटला सगळ्यात आधी बाहेर काढलं जातं स्टॅकच्या. काही नाही, सिंपलच आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत थोडक्यात. त्याची वागणूक स्टॅकची, स्टॅक कसा बिहेव करतं त्याच्यावर आहे ते समजूनच घेऊया आपण व्हाईट बोर्डवरती. टेन्शन घेऊ नका, लेक्चर लास्ट पर्यंत बघा. जर लास्ट पर्यंत लेक्चर बघितल्यावर तुम्हाला काही गोष्ट समजली नाही तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. खरं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजूनच जातील जर लास्ट पर्यंत लेक्चर बघितलं तर. पहा सेकंड पॉइंट मध्ये काय आहे, ए कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम्स in which both insertion and deletion operation are performed based on LIFO and FILO principle. LIFO and FILO principle वरती इन्सर्शन अँड डिलिशन ऑपरेशन परफॉर्म होतं मित्रांनो. आणि स्टॅक काय आहे, कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम्स. डेटा आयटम्स पहा, डेटा तुम्हाला माहिती आहे डेटा कशा प्रकारचा असतो, नंबर्सचा डेटा असू शकतो, कॅरेक्टर्सचा डेटा असू शकतो. मग मित्रांनो डेटा आयटम्स, सिमिलर डेटा आयटम्सचं कलेक्शन हा तुमचा स्टॅक राहतो मित्रांनो. स्टॅकला तुम्ही कसं रिप्रेझेंट करता हे पहा, या डायग्राम मध्ये बघा. स्टॅक म्हणजे असा एक बकेट असतो ज्याच्यामध्ये एलिमेंट्स तुमचे स्टोर राहतात. 10 एलिमेंट इथं स्टोर आहे, 20 एलिमेंट इथं स्टोर आहे, त्याच्यावरती 30 एलिमेंट स्टोर आहे. एकावर एक स्टॅकचं रिप्रेझेंटेशन केलं जातं, एकानंतर एक. म्हणून तर याला लिनियर डेटा स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यावरती आपण पुश ऑपरेशन परफॉर्म करतो, पॉप ऑपरेशन परफॉर्म करतो. मित्रांनो पुश ऑपरेशन म्हणजेच इन्सर्शन. पुश ऑपरेशनचा अर्थ म्हणजेच इन्सर्शन आणि पॉप ऑपरेशनचा अर्थ म्हणजे डिलिशन, म्हणजे तो एलिमेंटला डिलीट करणे, त्या बकेट मधून काढून घेणे. ही बकेट आहे, याच्यावरती 10, 20, 30 एलिमेंट्स आहेत. 30 एलिमेंटला मी पुश केलं म्हणजे 30 एलिमेंटला या बकेटमध्ये मी टाकलं. 30 एलिमेंटला मी पॉप केलं म्हणजे याचा अर्थ काय, 30 एलिमेंटला मी या बकेटमधलं काढून घेतलं. मग 30 एलिमेंटला मी काढून घेतलं तर किती एलिमेंट राहतील, फक्त 20 आणि 10 एवढेच एलिमेंट आपल्या या बकेटमध्ये राहतील जर 30 ला मी पॉप केलं तर. समजत आहे का पुश पॉपचा अर्थ? पुश म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंट इन्सर्ट करणे आणि पॉप म्हणजे त्याच्यामधला एलिमेंट काढून घेणे. आता मित्रांनो इन्सर्ट करताना आपण टॉप पोझिशनला इन्सर्ट करत आहात आणि काढताना बी आपण टॉप पोझिशनचाच एलिमेंट काढत आहात. का? कारण की टॉप पोझिशनचा एलिमेंट आधी उचलता येतो आपल्याला, बाकी खाल्ले एलिमेंट आपल्याला काढता येतात का? नाही. जे वरचे एलिमेंट आहेत ते आधी उचलता येतात आपल्याला, वरचा आधी आपल्याला बाहेर काढता येतं आणि त्याच्यानंतर खाल्ले एलिमेंट आपल्याला दिसतात मित्रांनो. मग तसाच खेळ आहे मित्रांनो इथं पण. जो टॉपचा एलिमेंट असतो, टॉप कोणता आहे 30, त्याच्यावरतीच ऑपरेशन परफॉर्म केलं जातं स्टॅकचं जे काय आहे ते. मग त्यावरती इन्सर्शन किंवा डिलिशन ऑपरेशन कोणावरती परफॉर्म केलं जातं, टॉपच्या एलिमेंट वरतीच. मग हे झालं तुमचं स्टॅकचं रिप्रेझेंटेशन. स्टॅकची डायग्राम म्हणलं की तुम्ही ही काढून यायची एक्झाम मध्ये. स्टॅक बद्दल काही विचारलं तुम्हाला, 2 मार्काचा क्वेश्चन आला तर एवढी डेफिनेशन लिहायची आणि त्याच्यानंतर ही डायग्राम तुम्ही ऍज इट इज काढून यायची. त्याच्यानंतर समजलं लिफो आणि फिलो हे प्रिन्सिपल आहेत का, हे डिटेलमध्ये आपण जाणून घेऊ. तर एक शॉर्ट मध्ये एक सांगून देतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. आता मित्रांनो लिफो लास्ट इन फर्स्ट आउट हे समजून घ्या आधी. लिफो म्हणजे लास्ट इन, जो सगळ्यात शेवटी गेला एलिमेंट, सगळ्यात शेवटी एलिमेंट गेलेला कोणता आहे याच्यात. आता ही बकेट आहे, सपोज यालाच मी इकडे ड्रॉ करतो, आता यालाच इकडे ड्रॉ करतो. ही तुमची ब्ल्यू कलरची बकेट आहे, याच्यामध्ये पहिला एलिमेंट मी स्टोअर केला 10, दुसरा एलिमेंट मी स्टोअर केला 20 आणि तिसरा एलिमेंट मी स्टोअर केला 30. म्हणजे सगळ्यात लास्टला कोणता स्टोअर केला मी, 30 एलिमेंट स्टोअर केला. जो एलिमेंट मी लास्टला स्टोअर केला तोच एलिमेंट मी पहिल्यांदा बाहेर काढणार स्टॅकच्या. मग मी पहिल्यांदा तोच एलिमेंट बाहेर काढणार, म्हणजेच पुश ऑपरेशन परफॉर्म केल्यावर मी कोणता एलिमेंट बाहेर निघणार, सगळ्यात लास्टचा एलिमेंट. मग लास्टचा एलिमेंट पहिल्यांदा आउट होईल, लास्ट इन फर्स्ट आउट. समजलं का? त्याच्यानंतर फर्स्ट इन लास्ट आउट म्हणजेच जो सगळ्यात पहिल्यांदा जाईन त्या ऍरे मध्ये, त्या स्टॅक मध्ये जो सगळ्यात पहिल्यांदा जाईन, सगळ्यात पहिल्यांदा कोणता गेलता, 10 एलिमेंट गेलता, तोच सगळ्यात लास्टला बाहेर येईल. म्हणजे जेव्हा मी याच्यावरती पॉप ऑपरेशन परफॉर्म करेन तेव्हा 30 बाहेर निघेन, त्याच्यानंतर 20 वरती मी पॉप ऑपरेशन परफॉर्म करेन तेव्हा 20 बाहेर निघेन. आणि ज्याच्यावरती जो सगळ्यात पहिल्यांदा इन्सर्ट केलता म्हणजे फर्स्ट इन झाला, जो सगळ्यात फर्स्ट इन झाला तो सगळ्यात लास्टला बाहेर निघणार, म्हणजे तो सगळ्यात शेवटी बाहेर निघणार. मग 10 आधी 30 निघाला, पुन्हा 20 निघाला आणि पुन्हा सगळ्यात शेवटी 10 निघणार. मग याला काय म्हटलं जातं मित्रांनो, जो सगळ्यात फर्स्ट इन झालेला आहे त्याला सगळ्यात लास्ट आउट केलं जातं, सगळ्यात शेवटी बाहेर काढलं जातं. आणि जो सगळ्यात आधी गेलेला आहे मधी, म्हणजे 30 एलिमेंट जो आधी गेलेला आहे, म्हणजे जो एलिमेंट लास्टला गेलेला आहे त्यालाच आधी बाहेर काढलं जातं, आणि जो एलिमेंट सगळ्यात पहिल्यांदा गेलेला आहे त्या एरियामध्ये त्याला सगळ्यात शेवटी बाहेर काढलं जातं. समजलं?
फर्स्ट इन म्हणजे जो आधी गेलाय तो, आणि लास्ट आउट म्हणजे त्याला शेवटी बाहेर काढलं जातं, आणि लास्ट इन म्हणजे जो सगळ्यात शेवटी गेलाय तो आणि त्याला सगळ्यात आधी बाहेर काढलं जातं, फर्स्ट आउट म्हणजे. समजलं. याला डिटेलमध्ये आपण व्हाईट बोर्डवरती एक्सप्लेन करणार आहे. तिथं तुम्हाला एक एक्झाम्पल, रिअल लाईफचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. टेन्शन घेऊ नका. थोडंसं लेक्चर मोटर राहील कारण की डिटेलमध्ये असतात लेक्चर. लेक्चर शेवटपर्यंत बघून घ्या जरी मोठं असलं तरी. त्याच्यानंतर पहा थर्ड पॉइंट काय म्हणतो आपला, इन स्टॅक. स्टॅक मध्ये एक टॉप पोझिशन असते म्हणतोय. ऍडिंग अँड रिमूव्हिंग ऑफ एलिमेंट इज परफॉर्म ऍट सिंगल पोझिशन विच इज नोन एज टॉप. ऍडिंग अँड रिमूव्हिंग म्हणजे, ऍडिंग म्हणजे इन्सर्शन आणि रिमूव्हिंग म्हणजे डिलिशन. ऍडिंग म्हणजे इन्सर्शन आणि रिमूव्हिंग म्हणजे डिलिशन. कुणाचं इन्सर्शन आणि कुणाचं डिलिशन? एलिमेंट्सचं. मग मित्रांनो, ऍडिंग अँड रिमूव्हिंग एलिमेंट्स इज ए परफॉर्म ऍट सिंगल पोझिशन विच इज नोन एज टॉप. म्हणजे टॉपच्याच एलिमेंट वरती ऍडिंग आपण करू शकतो आणि डिलिशन करू शकतो. म्हणजे टॉपच्या एलिमेंट वरतीच आपण एखादा एलिमेंट इन्सर्ट करू शकतो टॉपलाच, किंवा टॉपचाच एलिमेंट आपण डिलीट करू शकतो, म्हणजे त्याला पॉप करू शकतो, त्याला बाहेर काढून घेऊ शकतो त्या स्टॅकच्या. हा स्टॅक आहे. स्टॅकच्या मध्ये जर इन्सर्ट एलिमेंट करायचा असेल तर करू बी शकतो, बाहेर काढायचा असेल तर त्याला डिलीट एलिमेंट बी म्हणतात मित्रांनो. त्यालाच रिमूव्हिंग आणि त्यालाच डिलिशन असं म्हणतात. समजलं. ऍडिंग अँड रिमूव्हिंग एलिमेंट पॉसिबल होतो कुण्या पोझिशनला? सिंगल पोझिशनलाच पॉसिबल होतो. कुणेच? फक्त टॉपलाच. हे डाऊन पोझिशनला होतंय का? इथं खाली होतंय का? इथं इन्सर्शन इथं डिलिशन काय होणार आहे का? 10 20चं इन्सर्शन आणि डिलिशन होणार आहे का? नाही मित्रांनो. 10 आणि 20चं काहीच होऊ शकत नाही. जे काही आहे ते ऑपरेशन तुमचे टॉप वरतीच परफॉर्म केले जातात, म्हणून टॉप एलिमेंट वरतीच डिलिशन बी परफॉर्म होऊ शकतं, इन्सर्शन बी परफॉर्म होऊ शकतं. दोन्ही बी ऍडिंग अँड रिमूव्हिंग बी परफॉर्म होऊ शकतं, असं या लाईनीमध्ये सांगितलेलं आहे. दॅट मीन्स न्यू एलिमेंट इज ऍडेड ऍट टॉप ऑफ द स्टॅक and element is removed from the top of the stack. एखादा नवीन एलिमेंट आपण ॲरेच्या स्टॅकच्या टॉपला ऍड करू शकतो आणि एखादा एलिमेंट आपण रिमूव्ह करू शकतो. कुठून? स्टॅकच्या टॉपवरून. मग मित्रांनो, एखादा एलिमेंट सपोज मला 40 या 30 नंतर मला 40 एलिमेंट टाकायचा आहे, तर मी पुश ऑपरेशन करणार, 40 टाकणार, आणि मला एखादा एलिमेंट त्या ॲरेवरचा काढून घ्यायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे फ्रॉम टॉप ऑफ द स्टॅक. आता त्या स्टॅकचा टॉप काय राहील? हे राहील. हे 30 टॉप राहील का? नाही. टॉप काय? 40 आहे. मग मला जर हा 40 एलिमेंट काढायचा आहे तर मी 40ला पॉप ऑपरेशन परफॉर्म करणार. पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं म्हणल्यावर तो 40 बाहेर निघून जाईल त्या स्टॅकच्या. समजलं. मग परत तुमचा काय होईल? 30 हा तुमचा टॉप बनून जाईल. 30 हा तुमचा टॉप बनून जाईल. मग टॉपची व्हॅल्यू चेंज होत राहते आणि टॉपच्याच वरती ऍडिशन आणि ऍडिंग आणि रिमूव्हिंग हे परफॉर्म होतं मित्रांनो. समजलं. नवीन एलिमेंट ऍड करणं असो किंवा एक्झिस्टिंग एलिमेंट डिलीट करणं असो, त्या स्टॅक वरती टॉपच्याच पोझिशन वरती परफॉर्म होतं ते. पहा नेक्स्ट पॉइंट मित्रांनो, इन स्टॅक the insertion and deletion operation are performed based on LIFO, last in first out, and FILO, first in last out manner. LIFO and FILO ऑपरेशन या मॅनर नुसार आपले ऑपरेशन्स परफॉर्म होतात. कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म होतात? इन्सर्शन आणि डिलिशन. मित्रांनो, लास्ट इन फर्स्ट आउट या मॅनरने कसे ऑपरेशन परफॉर्म होतात ते आपण आपल्या ज्या व्हाईट बोर्डवरती आहे तिथं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. सो काय करूया, आधी आपण सगळी थिअरी बघून घेऊया आणि त्यानंतरनीच व्हाईट बोर्डवरती जाऊया. इथपर्यंत कव्हर करूया सगळं आणि त्याच्यानंतर व्हाईट बोर्डवरती फिलो आणि लिफो ऑपरेशन हे तुमचे सांगून देतो तुम्हाला. डायग्राम समजली तुम्हाला? काही नाही, एक बकेट असतो. स्टॅक म्हणजे एक बकेट असतो. त्या बकेटीमध्ये एलिमेंट्स असतात, एकावर स्टोअर केलेले राहतात एलिमेंट, आणि सगळ्यात वरच्या एलिमेंटला टॉप मोस्ट एलिमेंट म्हणलं जातं. टॉप थ्रू त्याला इंडिकेट केलं जातं. जर मला एखादा एलिमेंट त्याच्यामध्ये टाकायचा आहे तर पुश ऑपरेशन, आणि जर मला त्याच्यातला एखादा एलिमेंट बाहेर काढून घ्यायचा आहे त्या बकेटीमधला तर मला पॉप ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. समजलं? शॉर्ट मध्ये ही डायग्राम तुमची काढून यायची. त्याच्यानंतर इन स्टॅक पहा हेच सांगितलेलं आहे, पुश आणि पॉप बद्दल सांगितलेलं आहे. आता द इन्सर्शन ऑपरेशन इज परफॉर्म युझिंग ए फंक्शन कॉल्ड पुश. पुश नावाचं फंक्शन यूज करून आपण त्या ॲरेमध्ये त्या स्टॅक मध्ये आपण इन्सर्शन करू शकतो, म्हणजे नवीन एलिमेंट ऍड करू शकतो. इन्सर्शन म्हणजे एखादा एलिमेंट ऍड करणे त्या स्टॅक मध्ये, आणि डिलिशन ऑपरेशन इज परफॉर्म युझिंग द फंक्शन कॉल्ड पॉप.
पुश आणि पॉप दोन फंक्शनचा यूज करून आपण इन्सर्शन अँड डिलिशन ऑपरेशन परफॉर्म करतो. जसं की आपल्याला या फिगर मध्ये दाखविलेलं आहे. इन्सर्शन कसं, पुश म्हणजे मध्ये टाकणे आणि पॉप म्हणजे त्याच्यातून काढून घेणे, बाहेर काढून घेणे ते डेटा एलिमेंट. समजलं? कुणाच्या पोझिशनवरचा, टॉपच्या पोझिशनवरचा. जे टॉप वरती आहे त्याच्यावरती पुश तरी करू शकतो, नसता त्याला बाहेर तरी काढून घेऊ शकतो. मग पुश अँड पॉप ऑपरेशन आर परफॉर्म्ड ऍट टॉप पोझिशन इन स्टॅक. स्टॅकच्या टॉप पोझिशनलाच परफॉर्म होतात हे पुश अँड पॉप ऑपरेशन. दॅट मीन्स बोथ इन्सर्शन अँड डिलिशन ऑपरेशन आर परफॉर्म्ड ऑन वन एंड. परफॉर्म्ड ऍट वन एंड. एकाच एंडला ऑपरेशन्स परफॉर्म होणार. कोण्या एंडला? टॉप एंडलाच परफॉर्म होणार. म्हणजे टॉपच्याच जागी आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म होणार. मग इन्सर्शन बी टॉपवरच होणार आणि डिलिशन बी टॉपचाच एलिमेंट होणार. समजत आहे ना? टॉपचाच एलिमेंट वरती सगळ्या गोष्टी होत आहे. दॅट इज टॉप. पहा, टॉप व्हेरिएबल while implementing the stack data structure, top variable is important. टॉप हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मित्रांनो, जर तुमचा टॉपच कोणता आहे ते माहिती नसेल तर तुम्ही टॉपच्या एलिमेंटला डिलीट करू शकतात का, किंवा त्याच्यावरती एखादा एलिमेंट इन्सर्ट करू शकतात का? नाही. मग तुमचा टॉपचा एलिमेंट खूप महत्वाचा आहे स्टॅक मध्ये. टॉपचा एलिमेंट तुमचा माहिती असला पाहिजे. टॉप व्हेरिएबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज अन इंटिजर व्हेरिएबल which hold the index of topmost element of the stack. टॉप काय आहे? हा एक व्हेरिएबल आहे, इंटिजर व्हेरिएबल. तो काय करतो? इंडेक्स व्हॅल्यू होल्ड करतो. कोणाची? या टॉप मोस्ट एलिमेंटची, म्हणजे या 3 ची इंडेक्स व्हॅल्यू होल्ड करतो. सपोज याची इंडेक्स व्हॅल्यू 0 आहे, याची 1 आहे, याची 2 आहे. मग याची 2 व्हॅल्यू हे टॉप मोस्ट 2, टॉपची व्हॅल्यू काय राहील? मग 2 राहील. टॉप इज इक्वल टू 2 अशी व्हॅल्यू राहील. मग मित्रांनो, ते प्रोग्राम मध्ये आपण जेव्हा प्रोग्राम बघता तेव्हा तुम्हाला इझिली समजून जाईल. फक्त एवढंच समजून घ्या की हा टॉप एक इंटिजर व्हेरिएबल आहे, म्हणजे त्याचा डेटा टाईप काय आहे? इंटिजर. आणि तो काय करतो? एका इंडेक्स व्हॅल्यूला स्टोअर करतो. कोणाची इंडेक्स व्हॅल्यू? टॉप मोस्ट एलिमेंटची, म्हणजे जो सगळ्यात टॉपला एलिमेंट आहे त्याची इंडेक्स व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम करतो. समजत आहे? या स्टॅक मध्ये टॉपचा एलिमेंट कोणता आहे? 30. या 30 ची इंडेक्स व्हॅल्यू असेल ना, ती इंडेक्स व्हॅल्यू टॉप स्टोअर करतो. म्हणजे टॉप वरती ती इंडेक्स व्हॅल्यू असते. टॉपची व्हॅल्यू ती इंडेक्स व्हॅल्यू असते. समजलं? म्हणून तो टॉप तुमचा टॉप मोस्ट व्हॅल्यूला पॉइंट करण्याचं काम करतो. आणि जेव्हा तुम्ही टॉप वरती काही नाही, सपोज तुमचं हे जे बकेट आहे ते एम्प्टी आहे, बकेट वरती काहीच नाही, काहीच डेटा एलिमेंट याच्यावरती नाही, काहीच नाही. मग टॉपची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट काय राहणार? -1 राहणार. टॉपची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट -1 राहणार. पहा, इथं सांगितलेलं बी आहे टॉपची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट -1 राहते म्हणून. इनिशियली व्हॅल्यू ऑफ टॉप व्हेरिएबल इज -1. टॉपची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट -1 राहते. आता स्टॅकला तुम्ही कसं, स्टॅकचं कसं तुम्हाला सांगतो खेळ. एकावर एक गोष्टी अशा स्टोअर केल्या जातात. आणि जेव्हा आपल्याला वरली एखादी गोष्ट पाहिजे तेव्हा आपल्याला वरली गोष्ट आधी ऍक्सेस करावी लागते, त्याच्यानंतर खाली गोष्ट भेटते आपल्याला. सपोज मला 20 एलिमेंट पाहिजे आउटपुट स्क्रीनला, तर मला आधी 30 एलिमेंट बाहेर काढावा लागेल आणि 20 एलिमेंट त्याच्यानंतर मला दिसेल आणि त्याच्यानंतर मी त्या 20 एलिमेंट बाहेर काढीन त्या स्टॅकच्या. समजत आहे का मी काय म्हणत आहे? चला तर हा एक्झाम्पल, जनरल एक्झाम्पल एक जाणून घेऊया. स्टॅकचं एक रिअल लाईफचं एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, तुम्हाला माहिती एखाद्या कॅफेटेरियामध्ये, तुमच्या काउंटरमध्ये किंवा कॅफेटेरियाच्या काउंटरला तुम्ही किंवा तुमच्या मेसमध्ये तुमच्या प्लेट्स राहतात. प्लेट्स ही पहा, पहिली प्लेट, ही दुसरी प्लेट, ही तिसरी प्लेट, ही चौथी प्लेट, 5वी 6वी, ह्या प्लेटी कशा ठेवलेल्या जातात? एकावर एक. स्टॅकचं एका बेस्ट एक्झाम्पल म्हणजेच ह्या प्लेटी मित्रांनो, एकावर एक ठेवलेल्या प्लेटी. हे स्टॅकचं एक्झाम्पल आहे रिअल लाईफचं. एकावर एक ठेवलेल्या जातात मित्रांनो प्लेटी. आणि जेव्हा मला एखादी प्लेट पाहिजे तेव्हा मी कोणती प्लेट उचलणार? सगळ्यात बुडाची प्लेट उचलणार का? नाही, सगळ्यात वरची प्लेट उचलणार. वरची प्लेट का म्हणून? कारण की ते टॉप मोस्ट प्लेट आहे, टॉप प्लेट आहे. आणि तुम्हाला माहिती स्टॅकवरला जेव्हा आपण ऍक्सेस करतो तेव्हा टॉपची व्हॅल्यूलाच आपण आधी ऍक्सेस करू शकतो, म्हणजे टॉपची व्हॅल्यू आपण उचलणार. समजत आहे का? प्लेटी कशा उचलतो आपण? एकावर एक ठेवलेलं असते तर आधी सगळ्यात वरची प्लेट घेतो आणि त्याच्यानंतर जे काही आपलं जेवण आहे वगैरे आहे ते त्याच्यावरती आपण करतो. मग मित्रांनो, का आपण मधली प्लेट एखादी काढून घेतो? मधली प्लेट काढून घेतो का? नाही. सोबतच तुमचं आणखीन एक रिअल लाईफचं एक्झाम्पल देण्याचं झालं तर बुक्स तुमच्या एकावर एक ठेवलेल्या राहतात. जेव्हा टीचरनी तुमच्या मॅन्युअल सबमिट करा म्हणले तुम्हाला, तर मित्रांनो टीचरनी तुमच्या मॅन्युअल तुम्ही जे सबमिट केला तेव्हा तुम्ही सबमिट करताना एकावर एक तुम्ही बुक्स ठेवता. तो एक तुमचा स्टॅकचं एक्झाम्पल आहे. बुक्स प्लेस ऑन टेबल वन आफ्टर अनदर, एकानंतर एक ज्या बुक्स टेबलवरती ठेवल्या जातात त्यांना स्टॅक असं म्हटलं जातं मित्रांनो. स्टॅक म्हणजे काही नाही, एक
रिप्रेझेंटेशन असतो स्टॅक, लिनियर डेटा स्ट्रक्चरचं रिप्रेझेंटेशन, म्हणजेच लिनियरली ठेवलं जातं, एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक आपल्या डेटाला ठेवलेलं जातं मित्रांनो. बुक्स काय आहे इथं, बुक्स आहे तुमचा डेटा. या डेटाला कसं रिप्रेझेंट केलेलं आहे, एकानंतर एक. आणि मित्रांनो जेव्हा तुमचा टीचर चेकिंग करतो तेव्हा तो काय करतो, सगळ्यात वरची बुक आधी उचलून घेतो, टॉप मोस्ट बुक ही आधी उचलून घेतो, म्हणजे टॉपचा एलिमेंट टॉपचा डेटा आधी उचलतो आणि ती तुमची चेकिंग करतो, ती मॅन्युअल तुमची चेकिंग करतो, ती प्रॅक्टिकल तुमचं चेक करतो. मग ज्याची बुक ज्याची मॅन्युअल सगळ्यात टॉपला असेल ती मॅन्युअल आधी चेक होते, आणि ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ती मॅन्युअल दिली ती सगळ्यात शेवटी चेक होते. मग मित्रांनो याच्या थ्रू तुम्हाला काय समजतंय की मित्रांनो आता समजा ज्यांनी सगळ्यात शेवटी बुक दिली त्याची बुक सगळ्यात वर असणार, म्हणजे लास्ट इन झाला तो, मग त्याची सगळ्यात आधी चेक होणार, म्हणजे फर्स्ट आउट झालं. आता मित्रांनो ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदी बुक दिली ती हुशार विद्यार्थी होता आणि त्यांनी काय केली, पहिल्यांदी बुक दिली, मग सगळ्यात त्याची बुक कुठं राहणार, सगळ्यात खाली राहणार, ही बॉटम बुक त्याची राहणार. आणि त्याच्यानंतर ही कवा चेक होणार, सगळ्यात शेवटी, म्हणजे जो तो काय झाला फर्स्ट इन, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी त्यांनी दिली त्याची बुक कधी चेक होणार, सगळ्यात लास्टला, म्हणजे लास्ट आउट होणार, फर्स्ट इन लास्ट आउट. समजलं, इथं लिफो फर्स्ट इन लास्ट आउट, खाली फिलो आणि वरचं लास्ट इन फर्स्ट आउट झालं. वर काय झालं तुमचं, ज्यांनी सगळ्यात लास्टला बुक ठेवली होती म्हणजे त्याची सगळ्यात वर आली आणि त्याचीच पहिल्यांदी चेक होणार, म्हणजे फर्स्ट आउट होणार, पहिल्यांदी चेक होणार. आणि ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदी बुक ठेवली होती फर्स्ट इन त्याची सगळ्यात लास्टला चेक होणार, लास्ट आउटला चेक होणार. समजलं, म्हणजे सगळ्यात शेवटी चेक होणार. समजलं, फिलो आणि फिफो आणि फिलो ऑपरेशन समजले. चला तर आपण आपल्या ऑनलाईन बोर्डवरती जाऊन तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये सांगून देतो स्टॅकवरती कसे ऑपरेशन्स, त्यांच्या डेटावरती त्यांच्या एलिमेंटवरती कसे ऑपरेशन्स परफॉर्म होतात. तिथं तुम्हाला आणखीन क्लिअर सांगतो पुश पॉप बद्दल आणि फिलो आणि लिफो प्रिन्सिपल बद्दल बी क्लिअरली सांगून देतो. सो लेट्स गो, आपण आपल्या व्हाईट बोर्डवरती जाऊया. स्टॅक समजायला काय राहतोय, काही नाही, एक बकेट राहते. स्टॅक म्हणजे एक बकेट, त्या बकेटीमध्ये डेटा एलिमेंट तुमचा असा स्टोअर केला जातो. पहा, पहिला डेटा इथं, दुसरा, तिसरा, चौथा असा एकावर एक स्टोअर केला जातो एलिमेंट. मग जो सगळ्यात पहिला एलिमेंट आपण स्टोअर केला, पहा इथं एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, रिअल लाईफचं एक्झाम्पल, ते तोच प्लेटीवाला एक्झाम्पल घेऊया आपण. एकानंतर एक जो प्लेटी ठेवतो ना आपण, ते प्लेटीवाला एक्झाम्पल घेऊया. आता मित्रांनो या प्लेटी ठेवताना प्लेट ए, सपोज प्लेट ए मी पहिल्यांदा ठेवली स्टॅक मध्ये, मग हा तुमचं बकेट काय आहे, स्टॅक आहे. याच्यामध्ये मी पहिल्यांदा प्लेट ए ठेवली, पहा व्हाईट कलरची प्लेट ए आहे, प्लेट ए मी पहिल्यांदा ठेवली. त्याच्यानंतर मी प्लेट बी ठेवली, ब्ल्यू कलरची प्लेट बी. त्याच्यानंतर मी प्लेट सी ठेवली, सी काय आहे तुमच्या स्किन कलरची प्लेट सी. त्याच्यानंतर मी डी ठेवली आणि तुमच्या ग्रीन कलरची प्लेट डी. आता पहा मित्रांनो, सो डी इज प्लेस्ड लास्ट, म्हणजे डी काय आहे, सगळ्यात शेवटी ठेवलेली आहे. डी सगळ्यात शेवटी गेलेला आहे, म्हणजे सगळ्यात शेवटी ठेवलेले आहे. म्हणजे टॉप कोणाला रिप्रेझेंट करणार, टॉप कोणावरती असणार, मग टॉपची प्लेट कोणती असणार, तुमची सगळ्यात शेवटची. ही पहा, ही तुमची टॉप असणार, टॉप कोणती, डी ची प्लेट, डी ही तुमची टॉप असणार. मग आधी मित्रांनो ज्याला प्लेट लागन तो काय करेन, आधी डी लाच उचलेन ना, डी ला आधी बाहेर काढीन. मग मित्रांनो तिथं तुमचं काय झालं, जी लास्टला गेली म्हणजे लास्ट इन झाली, डी तुमचा लास्ट इन झाला. आणि तीच ज्याला कोणाला जेवण करायचं आहे त्यांनी काय करणार, काउंटरवरली एक प्लेट उचलणार. म्हणजे आधी कोणती प्लेट उचलणार, तो पहिल्यांदा ही प्लेट उचलणार, टॉपची प्लेट. टॉपची प्लेट कोणती आहे, डी. मग लास्ट इन झालं त्या प्लेटीचं, तेच आता फर्स्ट आउट होणार, म्हणजे पहिल्यांदा तो बाहेर निघणार, ती प्लेट पहिल्यांदा यूज होणार, फर्स्ट आउट. लास्ट इन झालं आणि त्याच्यानंतर तिचं फर्स्ट आउट झालं. समजलं, डी वॉज द लास्ट प्लेट. त्याच्यानंतर तीच डी पहिल्यांदा रिमूव्ह केली जाणार. समजलं, द सेम स्टॅक कॅन ऑल्सो बी डिस्क्राइब्ड ऍज फिलो. म्हणजेच यालाच आपण आणखीन कसं डिस्क्राईब करू शकतो, जी गोष्ट तुमची शेवटी जात आहे ती पहिल्यांदा बाहेर निघत आहे, आणि जी गोष्ट तुमची पहिल्यांदा जात आहे ती शेवटी बाहेर निघत आहे, त्याला आपण असं करू शकतो. म्हणजेच फर्स्ट इन, जी गोष्ट तुमची पहिल्यांदा जात आहे, फर्स्ट इन लास्ट आउट, म्हणजे जी गोष्ट तुमची पहिल्यांदा जात आहे ती गोष्ट तुमची लास्टला बाहेर निघत आहे, लास्टला आउट होत आहे. समजलं. आता सगळ्यात पहिल्यांदा कोणती प्लेट गेली, सगळ्यात खाली प्लेट गेली. खाली प्लेट कोणती आहे, सगळ्यात खाली प्लेट आहे तुमची ए प्लेट कोणती आहे, ही पहा. ही मग कधी निघणार, सगळ्यात लास्टला बाहेर निघणार. त्याच्या आधी कोणती निघणार, डी निघणार, सी निघणार, बी निघणार, आणि ही सगळ्यात लास्टला बाहेर निघणार. मग मित्रांनो ती तर सगळ्यात आधी गेलती, म्हणजे फर्स्ट इन झालती.
ए प्लेट कधी कधी आलती सगळ्यात पहिल्यांदी, मग ती सगळ्यात लास्टला बाहेर निघाली. आणि सगळ्यात डी प्लेट कधी आलती सगळ्यात लास्टला, ती सगळ्यात पहिल्यांदी बाहेर निघाली. म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट झालं डी सोबत आणि फर्स्ट इन लास्ट आउट झालं ए सोबत. समजलं लास्ट इन आणि फर्स्ट इन तुम्हाला ए सोबत काय झालं, फर्स्ट प्लेट प्लेस्ड आहे ती सगळ्यात शेवटी रिमूव्ह होणार. समजलं. मग मित्रांनो तुमचे जे काउंटरवरती जे ग्राहक येतील, जे काही जेवायला वगैरे येतील स्टुडंट्स, ते काय करतील, आधी वरली प्लेट घेतील, त्याच्यानंतर खाली प्लेट, त्याच्यानंतर खाली प्लेट, त्याच्यानंतर खाली प्लेट, अशा खाल्ल्या खाल्ल्या प्लेटी घेत चालतील. समजलं. एक्झाम्पल तुम्हाला समजलं, रिअल लाईफचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता चला कसं इम्प्लिमेंट केलं जातं डेटा स्ट्रक्चरवरती, हे तर झालं रिअल लाईफचं एक्झाम्पल. आता याला इम्प्लिमेंट कसं केलं जातं डेटा स्ट्रक्चरवरती ते समजून घ्या. हे पहा, असा राहतो तुमचा स्टॅक. खरा तर त्याच्यावरती मित्रांनो आपण काय करतो, इनिशियली तुमचा स्टॅक काय राहतो, एम्प्टी राहतो. एम्प्टी इनिशियली स्टॅक तुमचा एम्प्टी असतो. म्हणजे स्टॅक वरती कोणतीच व्हॅल्यू नसते, त्याला एम्प्टी स्टॅक असं म्हणतात मित्रांनो. थोडक्यात सांगत आहे आम्ही एवढं. आता जरी समजलं नाही तुम्हाला तरी टेन्शन घेऊ नका, आपण थोडक्यात सांगत आहात ही गोष्ट. मी काय करत आहे, एक ओव्हरव्ह्यू देत आहे तुम्हाला. पुश काय राहतं, पॉप काय राहतं, ऑपरेशन्स, एक त्याचा ओव्हरव्ह्यू देत आहे स्टॅकचा. स्टॅक म्हणजे एक बकेट, जर त्याच्यामध्ये कोणताही एलिमेंट प्रेझेंट नसेल तर तो काय झाला, एम्प्टी स्टॅक झाला. एम्प्टी स्टॅक म्हणजे त्या स्टॅक वरती काहीच नाही. त्याच्यानंतर जर स्टॅक वरती आपण एक एलिमेंट इन्सर्ट केला, म्हणजे कोणतं ऑपरेशन परफॉर्म केला आपण, पुश ऑपरेशन परफॉर्म केला. पुश म्हणजे एखाद्या एलिमेंटला त्या स्टॅकच्या बकेटमध्ये ढकलून देणे. पुश म्हणजे एखाद्या एलिमेंटला त्या स्टॅकच्या ह्याच्या बकेटमध्ये ढकलून देणे. मग मित्रांनो स्टॅकच्या बकेटमध्ये कोणता एलिमेंट आला, 20 एलिमेंट आपण पुश केला. मग 20 एलिमेंट पुश केला, 20 एलिमेंट काय राहणार, टॉप एलिमेंट राहणार बाय डिफॉल्ट. आता स्टॅकमध्ये दुसरा कोणताच एलिमेंट नाही तर काय राहणार, टॉपचा एलिमेंट 20 होणार. 20च आहे ना, मग टॉप कोणता राहील, 20 राहील. आणि इथं म्हणताना, इथं एम्प्टी स्टॅक मध्ये जर तुम्ही म्हणता तर टॉप काय आहे, तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं मी की बाय डिफॉल्ट तुमचा टॉपची व्हॅल्यू काय राहते, -1 राहते. टॉपची व्हॅल्यू -1 राहते. पहा, जर इथं एम्प्टी आहे, इथं काहीच नाही, तर इथं टॉप काय राहणार, इथं टॉपची व्हॅल्यू काय राहणार, -1. आता इथं टॉपची व्हॅल्यू काय आहे, 20 आहे. 20 म्हणजेच टॉपचा इंडेक्स व्हॅल्यू काय राहणार, 0. टॉपचा इंडेक्स व्हॅल्यू 0 राहणार. समजलं. मग 0th एलिमेंटला कोणता एलिमेंट आहे, 20 एलिमेंट आहे. 0th पोझिशनला टॉप तुमचे 20 राहणार. त्याच्यानंतर आणखीन एक पुश ऑपरेशन परफॉर्म केलं, म्हणजे त्याच बकेटीमध्ये आणखीन एक एलिमेंट आपण ढकलून दिला. त्याच बकेटीमध्ये आणखीन एक एलिमेंट आपण टाकून दिला. 20च्या नंतर आपण 45 एलिमेंटला पुश केलं. 45 एलिमेंटला त्याच्यात टाकला. आता टॉपचा एलिमेंट कोणता राहील तुमचा, 45 हा तुमचा टॉपचा एलिमेंट राहील. 20 हा तुमचा सगळ्यात पहिला एलिमेंट राहील. समजलं. टॉपचा एलिमेंट तुमचा 45 राहील. आता मित्रांनो मी काय केलं, परत पुश केलं. हा म्हणजे मी काय करत आहे, इन्सर्ट करत आहे एलिमेंट. मग इन्सर्ट केला. आता मी काय केलं, 51 एलिमेंट परत पुश केला. 51 एलिमेंट पुश केला ऑपरेशन. मग काय होईल, 51 एलिमेंट पुश होईल. मग आधी खाली 20, त्याच्यानंतर 45, त्याच्यानंतर 51 एलिमेंट येईल. आता मित्रांनो इथं मला पॉप ऑपरेशन परफॉर्म करायचं. मग मी पॉप ऑपरेशन कुण्या एलिमेंट वरती परफॉर्म होणार माझं पॉप ऑपरेशन, तुम्हाला माहिती, स्टॅक मध्ये खाल्ल्या एलिमेंटला डायरेक्टली आपल्याला ऍक्सेस करता येणार नाही. म्हणजे 45 आणि 20 ला आपल्याला डायरेक्टली ऍक्सेस करता येणार का, नाही. मग आपण कुणाला ऍक्सेस करू शकतो, टॉपलाच. आता मित्रांनो मला सांगा, टॉपचीच प्लेट तुम्ही डायरेक्टली उचलू शकतात ना, खाली प्लेट घेऊ शकतात का, ही प्लेट घेऊ शकतात का, नाही. टॉपचीच प्लेट तुम्ही घेऊ शकतात. मग टॉपच्या प्लेटीला तुम्ही बाहेर काढलं. 51 काय आहे, टॉपच्या प्लेटीचं नाव आहे. 51 ला तुम्ही पॉप केलं म्हणजे त्याला बाहेर काढलं. त्या ऑपरेशनला बाहेर काढलं आपण, पॉप ऑपरेशन केलं म्हणजेच त्याला बाहेर काढलं. 51 ला बाहेर काढलं म्हणल्यावर या स्टॅक मध्ये काय राहणार, आता फक्त 45 आणि 20 एलिमेंट राहणार. आता मित्रांनो परत मी कोणता एलिमेंट पुश केला, 14 एलिमेंट पुश केला. मग मित्रांनो 14 एलिमेंट पुश केला, 14 तुमचा न्यू टॉप होईल. 14 तुमचा न्यू टॉप होईल, म्हणजे 14 हा तुमचा टॉप राहील. 51 मी बाहेर काढला आणि 45 जशाच तसा, 20 बी जशाच तसा. समजलं. हे एक तुमचे ऑपरेशन समजले तुम्हाला. फर्स्ट इन फर्स्ट आउट कसं समजलं का ह्याच्यात, म्हणजे जो सगळ्यात पहिल्यांदा तुमचा 20 एलिमेंट आलता तो सगळ्यात शेवटी बाहेर जाणार, आणि जो सगळ्यात शेवटी आलता म्हणजे 51 सगळ्यात शेवटी आला त्याला मी बाहेर काढलं, म्हणजे तोच बाहेर जाणार पहिल्यांदा. समजलं. त्याच्यानंतर 14 इथं आला. आता 14 ला जर मी बाहेर काढलं, पॉप ऑपरेशन जर परफॉर्म केलं, तर मग 14 बाहेर निघाल ह्याच्यामधला पहिल्यांदा, ना की तुमचा 45, ना की तुमचा 29. फक्त 14 पहिल्यांदा बाहेर निघाल. समजलं. डेटा स्ट्रक्चर काय राहतं, कसं राहतं, स्टॅक कसा राहतो. स्टॅक म्हणजे काही नाही, एखादे बकेट, आणि त्या बकेटीवरती आपण डेटा एलिमेंट स्टोअर करत राहतो. त्या बकेटीला आपण
आता ऍरे मध्ये कसं यूज करायचं आणि लिंक लिस्ट मध्ये कसं यूज करायचं ते पुढच्या लेक्चर्स मध्ये पण आपण बघणारच आहोत. याचे प्रत्येकाचे प्रोग्राम्स आहेत मित्रांनो. पुश फंक्शन, पॉप फंक्शन, एमटी, फुल स्टॅक, त्याच्यानंतर बक्कळ सारे असे फंक्शन्स आहेत. ते फंक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. जसं आपण लिंक लिस्ट बद्दल चेक केलं, लिंक लिस्ट एमटी आहे का नाही चेक केलं, लिंक लिस्ट वरती आपण इन्सर्ट केलं, लिंक लिस्टचं एलिमेंट डिलीट केलं, सेम तसंच आहे. फक्त इथं इन्सर्टला नाव काय दिलेलं आहे, पुश, आणि डिलीटला नाव काय दिलेलं आहे, पॉप. मग तुमच्या 2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो की स्टॅकचे ऑपरेशन्स कोणती कोणती. मग तिथे तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुश आणि पॉप ऑपरेशन्स, त्यानंतर स्टॅकचे हे ऑपरेशन्स आहेत. समजलं? होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. डिटेल आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मोठे लेक्चर होत आहेत म्हणून मोठे लेक्चर होत आहेत का म्हणून होत आहेत, कारण की ते लेक्चर डिटेलमध्ये आहेत. जर तुम्हाला वर सांगून द्यायचं झालं तर तुम्हाला काहीच समजणार नाही या स्टॅक बद्दल. खरं तर खूप सारे पोरं या डेटा स्ट्रक्चर सब्जेक्टलाच घाबरतात. इव्हन दो डिग्रीचे पोरं सुद्धा या डेटा स्ट्रक्चरला घाबरतात. पण मित्रांनो याला घाबरायची काही गरज नाही. फक्त तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत, प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. त्याच्यानं तुम्हाला मग जास्ती क्लिअर होऊन जाईल, जास्त लवकर समजून जातील सगळे कॉन्सेप्ट. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. इथून पुढे लेक्चर्स येत राहतील. या पण युनिट वरती 4th युनिट आपण कंप्लीट करणार आहोत, त्याच्यानंतर 5th युनिट कंप्लीट करणार आहोत, त्याच्यानंतर 6th युनिट कंप्लीट करणार आहोत. टोटल DSU तुमचा डेटा स्ट्रक्चर युजिंग C हे कंप्लीट करणार आहे मी. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.